अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत थांबण्याचे नाव घेत नसताना आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोळपेवाडी माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू दुचाकीवर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या अंगावर काटा उभा केला। भाऊसाहेब नारायण वागडकर वय वर्ष 62 आणि आशाबाई भाऊसाहेब वागडकर वय वर्ष 55 राहणार कोळपेवाडी हे दाम्पत्य कोपरगावकडे हॉस्पिटलला जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अक्षरशः झेप घेतली, पण सुदैवाने त्यांनी दुचाकी न थांबवल्याने मोठी जीवितहानी टळली। दोघेही जखमी असून त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। बिबट्याच्या हल्ल्यात 2 निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू, त्यानंतरचा संताप, रास्ता रोको, माजी लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेप आणि नरभक्षक बिबट्याच्या हत्येनंतरही तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार रोजचाच झाला आहे। काल चांदेकसारे परिसरात 2 बिबट्यांचे दर्शन आणि आज हल्ला यामुळे गावागावात भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे। 3 तालुके मिळून फक्त 11 अधिकारी व कर्मचारी असलेल्या वन विभागाकडे बिबट्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता उरलीच नाही असा आरोप नागरिक करत असून अजूनही तालुक्यात आधुनिक बचाव पथकाची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नाही। अजून किती जीव गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार? वन विभागाचं नेमकं चाललं तरी काय असा तीव्र सवाल तालुक्यातून उपस्थित केला जात आहे। रोकटोक मराठीसाठी हाफिज शेख सह शहबाज कुरेशी, कोपरगाव। आम्ही ना काय घटना झाली नेमकी? कधी तुम्ही कुठे चालले होते आणि आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये। मला साखर आहे, साखरेमुळे त्रास व्हायला लागला म्हणून वागडकरकडे यायचं होतं मला। ते माहेगाव देशमुखच्या घरापाशी ना ते लगेच डायरेक्ट आलं, लगेच मोठ्या डरकळ्या फोडल्या त्यांनी। आम्ही मोटरसायकली होतो, आमचे मिस्टर ना मी होते। कोपरगावला येत होतो, येता येता लगेच त्याने ते जसं मधून निघला का तसे डिरकळी फोडल्यानंतर लगेच डायरेक्ट पाय धरला, चालू गाडीवर पाय धरल्यानंतर ही चालूच गाडी ठेवा म्हणलं। मग मी म्हटलं चालू ठेव, काय झालं? मी मागं फिरून पाहते तर बिबट्या, मागं पाहिल्यानंतर बिबट्या, मग खाली ते पाय धरून वाढा ते मालकाचे आमच्यावाले, मग ते सोडित नाही तर मग लगेच मला धरलं त्यांनी। पाय सोडल्यानंतर चालू गाडीमध्ये ना हे सोडल्यानंतर आहे ना लगेच डायरेक्ट मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच गाडी, चालू देच म्हणलं गाडी। गाडी उभा काय करू नका, म्हणजे आम्ही दोघच होतो, कोणी सुद्धा नव्हतं। काय मागणी तुमची? काय करायला पाहिजे वन विभागाने, प्रशासनाने? काय घटना झाली होती? काय नेमकं काय सांगा? विषय असा होता, आमचे मामा आणि मामी कोपरगावच्या दिशेने म्हणजे दवाखान्यात गेलेले होते, येत होते घराकडे येत असताना माझ्या मते कोपरगावकडे चालले होते। कोपरगावकडे हॉस्पिटलला चालले होते ते, आणि हॉस्पिटलला जाताना ते मायगावच्या जवळ टर्निंगला माझ्या मते कोणतरी वस्ती ती जाधव वस्तीजवळ चालू गाडी त्यांच्यावर बिबट्यांनी दबा धरलेला होता। चालू गाडी बिबट्यांनी हल्ला गेला, म्हणजे झेप घेतली डरकळी, ते मामा सांगते का डरकळी फोडून झेप घेतली। तर मग ते पायाला लागलंय, बऱ्यापैकी जखम झालेली, हात लागले। आणि मामा सुटल्यानंतर मामाने गाडी थांबवली नाही, गाडी चालूच ठेवली। गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर मामीला पण त्यांनी पाठीवरती पंजे लागलेले, मामीला पण लागलेले। मागणी एवढी एकच आहे, लोकवस्ती आहे, तो आता रहदारीचा रस्ता आहे, तो वन विभागाकडे एवढी एकच मागणी होती तर पिंजरा लावा। आणि आता कसं आहे, बिबटे शेळ्या कुत्र्यांपर्यंत मर्यादित होते, आता ते नरभक्षक व्हायला लागले। माग 2 घटना झाल्या, आता परत घटना घडू नये, नाही का? परत अशा गोष्टी घडू नये त्यासाठी वन विभागाने काहीतरी चांगलं नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून बिबट्यापासून लोकांना त्रास होणार नाही, बरोबर नाही? नमस्कार। आज पहिल्यांदा तर कोळपेवाडी ठिकाणच्या अशा ग्रामीण भागात इतकी मोठी घटना घडती आपल्या सर्वांना माहीत आहे। आमचे काका आणि काकू पहिल्यांदा कोपरगावला येत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली। पहिल्यांदा दोघंही जखमी आहे, मोठ्या प्रमाणात त्यांना लागलेलं आहे, पायावर आणि कमरेला, काकूच्या कमरेला, अशा 2ही ठिकाणी त्या वाघाने त्यांना जखमी केले। आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं, कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचं कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेलं आहे, कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत। नुकतंच तुम्हाला गेल्या 15 दिवसामध्ये 2 हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत, आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना
अजूनही कुठे झालेला नाहीये. तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे. वन विभाग तर विचारच करत नाहीये, कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा ह्या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने. त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वन विभागाची आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला देऊ इच्छितो. धन्यवाद.